हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी मस्त आणि इन्स्टंट अशी राईसची रेसिपी घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तर इथे कोबी घेतलाय कट करून, मस्त असा बारीक कट केलेला आहे। त्यानंतर गाजर घेतलाय, छोटे छोटे तुकडे केलेत आपण गाजराचे, अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण इथे ढोबळी मिरची घेतलेली आहे। ढोबळी मिरची सुद्धा उभी चिरून घेतली, तिच्या मधल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। इथे मटारचे काही दाणे घेतलेले आहेत। कांदा घेतलाय बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही या व्यतिरिक्त तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे घेऊ शकता। आता हा व्हेजिटेबल शेजवान राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे। साधारणतः 3 ते 4 चमचे तेल आपण इथे टाकलेला आहे। एखादा चमचा कमी टाकलं तरी चालेल, कारण शेजवान चटणी ऑलरेडी ऑइली असते। त्यानंतर ज्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एकदम आपण यामध्ये टाकून देणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर कांदा, मटार, त्यानंतर गाजर, ढोबळी मिरची आणि त्यानंतर कोबी आपण थोडासाच टाकणार आहोत। उरलेला कोबी आपण वरून गार्निशिंगसाठी टाकणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्त्याची 7-8 पानं टाकायची आहेत। आता ह्या भाज्या मस्त अशा आपल्याला क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात। ह्या भाज्या आपल्याला शिजून पण द्यायच्यात, पण क्रंची करून घ्यायच्यात। ह्यावरती झाकण ठेवलं तर भाज्या मऊ पडतात, मग मऊ भाज्या त्या जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खायला मजा येत नाही। त्यामुळे अगदी क्रंची अशा करून घ्यायच्यात आपल्याला त्या। सगळ्यात पहिल्यांदा तर यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। भाज्या शिजल्या पण पटकन जातात ह्याच्यामुळे आणि मस्त अशा क्रंची बनतील आपल्या भाज्या। इथे भाज्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे। साधारणतः 3 ते 4 मोठे चमचे शेजवान चटणी आपण यामध्ये टाकणार आहोत। इथे आपण चिंचची शेजवान चटणी घेतलेली आहे। आता ह्या भाज्यांमध्ये शेजवान चटणी सुद्धा अगदी छान अशी मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये हा जो शिजून घेतलेला भात आहे तो भात आपल्याला टाकायचा आहे। इथे आपण शिळा भात जर उरलेला असेल, उरलेल्या भाताचा सुद्धा शेजवान राईस बनवू शकतो, किंवा तुम्हाला जर ताज्या भाताचा बनवायचा असेल तर ताज्या भाताचा सुद्धा तुम्ही बनवू शकता। आपण इथे ताजा भात घेतलेला आहे। आता हा राईस पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मसाला भाज्या सगळ्या भाताला पूर्णपणे लागल्या जातील। जेव्हा घरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भात बनतो किंवा भात उरलेला असतो तेव्हा त्या भाताचं काय करायचं असं नेहमीच सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो। नुसता भात तर खायला होत नाही, मुलं कधी कधी फोडणीचा भात खायला सुद्धा कंटाळा करतात। अशा वेळी तुम्ही ह्या पद्धतीचा राईस नक्कीच बनवू शकता। इथे आपण अजून थोडी शेजवान चटणी ॲड केलेली आहे। भाताची क्वांटिटी बरीच आहे, त्यामुळे अजून चमचाभर इतकी शेजवान चटणी आपण इथे ॲड केली आहे। हा वाला जो राईस आहे ना तो अगदी गरमागरम बनवायचा आणि गरमागरमच खायचा। गरमागरम खायला खूप अप्रतिम लागतो। इथे आपला आता व्हेजिटेबल शेजवान राईस बनवून तयार आहे। वरून गार्निशिंगसाठी आपण छान अशी कोथिंबीर आणि कोबी टाकूयात बारीक चिरलेला। खूप सोपी अशी राईसची रेसिपी आहे आणि मुलं हा वाला राईस खूप आवडीने खातील आणि त्यानिमित्ताने भाज्या सुद्धा मुलांच्या पोटात जातील। नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।